गावचं जीवन म्हणजे आजकाल सगळ्यांना लक्झरी लाईफ वाटते आणि खरोखर आहे जे काही आपण शहरामध्ये धावपळीचं जीवन जगतोय ना त्यापासून कुठेतरी एक समाधान देणारी जागा म्हणजे प्रत्येकाचं गाव असतं. पण कसं आहे ना, रील्सवरती खूप चांगल्या गोष्टी दिसतात पण त्याही मागची एक रियालिटी आहे की गावचं जीवन जितकं छान दिसतं ना त्याच्या कितीतरी पट ते अवघड आहे. शेती करणं तर त्याहून अवघड आहे, कारण की कसं असतं, शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं आणि भरपूर सारा पैसा गुंतवून तो पैसा परत मिळेल की नाही याची गॅरंटी सुद्धा नसते. त्यामुळेच शेतकरी राजाचे आणि राजाच राहणार. फक्त जे काही शेतकऱ्याच्या पुढे बळी राजा लागलाय ना त्यातला बळी कायमचा गेला पाहिजे असं मला वाटतं, कारण की कायम शेतकऱ्याचाच बळी जातो, त्यामुळे त्याचं नाव बळी राजा पडलंय आणि हे कुठेतरी चुकीचं आहे. जसं की आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, पाण्याची कमतरता, विजेची कमतरता, या छोट्या मोठ्या गोष्टी खूप फेस कराव्या लागतात. या गोष्टी ऐकायला तुम्हाला छोट्या वाटतील पण मी स्वतः माझ्या काही किस्स्यांमधून इथे अनुभवल्या आणि मला इतकं वाईट वाटलं ना की यार असे दिवस कोणावरतीच येऊ नयेत. म्हणजे बरेचशी लोक अशी आहेत ना की त्यांना प्यायला सुद्धा पाणी नाहीये, इतके हालाकीचे दिवस चालू आहेत आणि सरकारच्या खूप साऱ्या योजना आहेत, मी त्याचा रिस्पेक्ट करते, पण त्या योजना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नाही पोचत. गरीबातला गरीब शेतकरी सुद्धा त्या योजनांचा उपभोग घेणारा हवा असं वाटतं, पण त्यासाठी अजून काहीतरी सरकारने करावं. नुसतं मोठा निधी अनाऊन्स करून किंवा एखादा प्रोजेक्ट करून तो नीट ऑपरेट होतोय की नाही यावरती थोडंसं लक्ष दिलं पाहिजे मला खरं वाटतं. कारण की जेव्हा आपण एखाद्या शेतकऱ्याकडून हे ऐकतो किंवा डोळ्यांनी बघतो ना तेव्हा जास्त वाईट वाटतं की यार खूप अवघड आहे गावचं जीवन. जसं की आता आमच्या भागामध्ये कुकडी प्रकल्प आहे, मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रकल्प चालतो आणि खूप चांगली योजना आहे. उन्हाळ्यामध्ये याचा बऱ्याच लोकांना फायदा होतो, पण याच्यामध्ये सुद्धा खूप रेस्ट्रिक्शन्स आणतात की बाबा तुम्ही शेततळं नाही भरू शकत, तुम्ही एवढंच पाणी वापरू शकता, तुम्ही हे शेतात एवढं भरणं करू शकत नाही किंवा फक्त या गुरांनाच वापरा, फक्त यालाच वापरा. सो हे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत ना याच्यामध्येच शेतकऱ्याचं मरण होत चाललंय. आणि त्याही व्यतिरिक्त दिवसाची लाईट नाहीये, रात्रीची लाईट देतात आणि रात्रीची लाईट असल्यामुळे रात्रीचं भरणं करावं लागतं. त्या दरम्यान बिबट्याची भीती, विचुकाट्याची भीती मनामध्ये न ठेवता डेअरिंग करून शेती करावी लागते आणि हे फक्त शेतकरी राजाच करू शकतो. त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं की या गोष्टी जर सॉल्व्ह झाल्या तर नक्कीच प्रोग्रेस होईल शेतकऱ्यांची. या ऐकायला छोट्या आहेत पण छोट्या गोष्टीतूनच मोठा बदल होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे जगामध्ये किती पण बदल होऊ देत, म्हणजे ज्या काही घडामोडी होऊ देत त्याचा फटका कायम शेतकऱ्यांनाच भोगावा लागतो. आत्ता जे काही LPG गॅसचा तुटवडा आहे ना त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना भाव नाहीये. म्हणजे जगात काही झालं तरी कायम शेतकऱ्याचंच मरण आहे. आणि माझं प्रामाणिक मत आहे की शेतकऱ्यांनीही खूप श्रीमंत व्हावं, त्यांचेही खूप मोठे मोठे बंगले असावेत, लक्झरी गाड्या असाव्यात, जग फिरावं, चांगलं आयुष्य जगावं. यासाठी कुठेतरी सरकारची मदत म्हणा किंवा शेतकऱ्यांनी पुढे यावं यासाठी काहीतरी नक्कीच घडलं पाहिजे. मी हे सगळं बोलायला खूप छोटी आहे, माझ्याकडून काही चुकत असेल तर माफ करा, पण खरोखर मी हे जे काही अनुभवलं ना थोडंसं तर यातून मला खूप वाईट वाटलं. त्यामुळे मी खूप शेतकऱ्यांशी सुद्धा इतकं बोलत नाही, कारण की मला ते ऐकून इतकं वाईट वाटतं की यार लोकांचे किती हालाकीचे दिवस आहेत आणि यावरती सरकारने सुद्धा थोडंसं काम केलं पाहिजे. जर विचार करा, शेतकऱ्यांनी ठरवलं ना की 1 महिना आपण काहीच पिकवायचं नाही, म्हणजे मालच विकायचं नाही, फक्त स्वतः पिकवायचं आणि खायचं, तर हे अख्खं जग बंद पडेल. फक्त विचार करून बघा, जर नाही ना असं घडलं तर तिथून पुढे तर हे कुठेतरी थांबल्या पाहिजे त्या गोष्टी आणि याच्यावरती काहीतरी चांगला रिझल्ट आला पाहिजे, चांगल्या घडामोडी झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. तुमचं यावरती काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा.